दुरून बघितलं तर मला संडासचं भांडं दिसलं आणि जवळ येऊन बघतो तर काय, तो चलिए शुरू करते हैं। डालकी घाटाच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की डालकी घाट हा 3 हिस्स्यामध्ये बनवलेला आहे आणि आधीच्या ब्लॉग मध्ये आपण जो भाग बघितला तो सगळ्यात वरचा भाग होता। आधीच्या ब्लॉग मध्ये आपण टावर, खुर्च्या, ब्रिज आणि मोठाले पंख बघितले आणि आता आपण बघणार आहोत डालकी घाटाच्या मधोमध असलेला हिस्सा। तर चला मित्रांनो, बघूयात आपण काय आहे डालकी घाटाच्या मधोमध असलेला हिस्सा। डालकी घाटात अंदाजे अंतर 1 किलोमीटर खाली गेल्यावर येते दुसरे गोदरी वन उद्यान। तेथे जाताच आमचे वन विभागाने सहर्ष स्वागत केले आणि 5 जणांचे 100 रुपयाचे प्रमाणपत्र देऊन आतमध्ये बघायला पाठवले आणि खाली जाताना भरपूर जणांनी आम्हाला मोटिवेशन केले की खाली जाताना विचार करून जा, कारण 300 सीढ़ी आहे ते। अरे बापरे, म्हणलं 300 शिड्या, आपण असू द्या जाऊच, आपण खाली तर जाऊच म्हणलं, पण आधी इथला आनंद घेऊन घेऊ आणि मग नंतर जाऊयात खाली। सागरने आणि पवनने मला डायरेक्ट उभं राहून घसरगुंडी खेळून दाखवली, तरी पण मी त्यांना बोललो की हे तर काहीच नाही, मी वरती पाय करतो आणि खाली मुंडकं करतो आणि वरती ढगाकडे पाहून घसरगुंडी खेळतो। तर ते मला बोलले खेळायच्या आधी हे बघ। अरे हे तर गावामध्ये कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणलं। त्यानंतर मित्रांनो मला तिथं हाट दिसलं, तिथं पर्यटक फोटो काढत होते। ते पाहत असताना मला अचानक एक दृश्य दिसलं, तर चला दाखवतो मी तुम्हाला। दुरून बघितलं तर मला संडासचं भांडं दिसलं आणि जवळ येऊन बघतो तर काय, अरे हे तर बसाचं सिंहासन आहे म्हणलं, मग त्याच्यावर बसलो रुबाबात आणि परत मला तसंच सेम दिसलं, पण ते लाकडाचं होतं। विशालनं त्या जागेची पाहणी केली तर त्याला हे तुटलेलं दिसलं, पण काही पण म्हणावं राव, इथून व्ह्यू तर खूप खतरनाक दिसत होता आणि हे संध्याकाळी 1 कापला आणि सकाळी 2 कापल्यासारखं दिसत होतं। हा म्हणजे हॉटेल सारखं हो। आणि धबधबा तर आम्हाला वरूनच दिसून गेला, खाली जायचं कामच पडलं नाही, कारण आम्हाला टाइम झाला होता हो, त्यामुळे निघालो आम्ही सगळं घराकडे। वर येता येता आपले फार नट बोल्टच ढिल्ले होऊन गेले हो, तरी पण कसं तरी आलो वर आणि विशालनं या मामायला घेतलं भेटून आणि या सशाला खर्चाला पैसे देऊन आणि पार्कला अलविदा म्हणून निघालो आम्ही तिथून। मित्रांनो तिथून निघायला वाजले होते 5 आणि यायचं होतं आम्हाला 48 किलोमीटर। तसेच मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला डालकी धबधबा बघायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आम्ही दाखवायचा नक्की प्रयत्न करू।